आज एकादशी. अण्णा, तुम्हाला आमच्यातून जाऊन 1 महिना उलटला. तुम्ही या जगात नाही यावर विश्वासच बसत नाहीये. असं वाटतं तुम्ही गावाला मावशीच्या घरात आहात, पेपर वाचत खुर्चीत बसलेला आहात, तुमच्या जपमाळेवर छान जप करत आहात, काठी टेकत टेकत तिथे फिरत आहात. असं वाटतं आत्ता व्हिडिओ कॉल केला तर तुम्ही दिसाल, बोलाल. पण खरंच आता हे खरंच शक्य नाही हो अण्णा. तुमची ही प्रेमाची हाक, काळजीने विचारपूस आता कधीच नसणार आहे माझ्या आयुष्यात. अण्णा, तुम्ही कुटुंबाचा खरंच आधारवड होता. लहानपणी गावाला आलो की प्रत्येक वेळेस कपडे, खाऊ, हातात पैसे असा किती लाड केलाय तुम्ही. मला दिलेली सायकल बक्षीस म्हणून मला आजही आठवते. अण्णा, तुमचे असे जाणे खूपच वेदनादायक आहे. आजोबा म्हणून तुमची कमी या जगात आयुष्यात कधीच भरून निघणार नाही. तुमच्या आदर्शानुसार जीवन जगण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आपल्या जवळच्या म्हाताऱ्या माणसांना त्यांना त्यांचे म्हातारपण जाणवणार नाही इतकं त्यांना जपलं पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी बोलत राहिलं पाहिजे. ते आपल्यातून कधीही निघून जाऊ शकतात, हे विसरता कामा नाही. अण्णा, तुमच्यावर आमचे सगळ्यांचे खूप प्रेम होते, आहे आणि कायम राहील. राधाकृष्ण.